अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपण कुलदेवीची त्याचबरोबर आपल्या गुरूंसाठी आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भगवान शंकरांच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. कारण की बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये ना या श्रावण महिन्यामध्ये अनेक नियम पाळले जातात. मग त्यामध्ये मांसाहार सुद्धा वर्ज्य केला जातो. मग बघा, अशा या पवित्र महिन्यामध्ये जिथे मांसाहार सुद्धा होत नाही, मग जर अशा वेळेस आपण सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचं आपल्याला भरभरून फळ मिळत असतं. या श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे वातावरण अतिशय पवित्र असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्तीत जास्त सेवा कराल अर्थात तुम्हाला त्या सेवेचं फळही तितकाच पटीने मिळत असतं. आणि म्हणूनच आपल्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या असो किंवा आपल्या कुलदेवीसाठी असो किंवा आपल्या गुरूंसाठी असो आपल्याला जमेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे. आता बघा, सगळ्यात प्रथम आपण बघूया की आपण आपल्या कुलदेवीसाठी कोणत्या सेवा करू शकतो. तर अर्थातच आता 12 ऑगस्टला आहे आषाढी अमावस्या आणि 13 ऑगस्टपासून गुरुवारपासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला जमतील तितके पाठ तुम्ही या ग्रंथाचे करू शकता. आता ज्यांना 14 पाठ करायचे आहेत त्यांनी सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही रोज एक पाठ. बघा, या ग्रंथामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये 13 अध्याय आहेत आणि हा ग्रंथ वाचायला आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास लागतात. त्यामुळे तुम्ही रोज एक पाठ या ग्रंथाचा करू शकता. ज्यांना शक्य आहे, ज्यांना खरंच खूप इच्छा आहे ना कुलदेवीच्या सेवेसाठी, त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. 14 पाठ तुम्ही करू शकता किंवा 11 पाठ तुम्ही करू शकता किंवा 9 पाठ तुम्ही करू शकता, 7 करू शकता, 5 करू शकता, 3 करू शकता. नाही जास्त होत तर किमान 1 तरी पाठ तुम्ही करू शकता. आता ज्यांना एका बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण करणं शक्य होत नाही, मग त्यांनी काय करायचं, रोजचे 2-2 अध्याय, जसं आपण स्वामींचं सारामृत ग्रंथाचं क्रमशः 3-3 अध्याय वाचतो तसंच या ग्रंथाचे पण तुम्ही रोजचे 2-2 अध्याय वाचू शकता. जेणेकरून तुमचा 7 दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो आणि तुमचा एक पाठ पूर्ण होतो. तर अशा पण सुद्धा तुम्ही 7-7 दिवसामध्ये एक पाठ करू शकता. म्हणजे तुम्हाला जमतील तितके पाठ तुम्ही करू शकता. नाही जास्त जमत तर किमान 1 तरी पाठ तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर कुलदेवीच्या सेवेमध्ये सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य होत नाही, ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे, प्रेग्नेंट महिला आहे, जास्त वेळ बसू शकत नाही किंवा ऑफिसला जावं लागतं किंवा कुठल्याही कारणामुळे आम्ही हे पारायण करू शकत नाही, आम्ही हा पाठ करू शकत नाही, मग आम्ही कोणती सेवा करू शकतो. तर तुम्ही नक्कीच सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. ज्यांच्याकडनं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण होत नाही त्यांनी जर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळत असतं. मग याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचंच नाही. बघा, ज्यांना शक्य आहे ना हे पारायण करणं त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना अजिबात शक्यच होत नाही त्यांच्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. आणि असंही ज्यांच्याकडनं दुर्गा सप्तशती पाठ होणार आहे त्यांनी सुद्धा किमान एकदा रोज सिद्धकुंजिका स्तोत्र पठण अवश्य करावं. कारण की बघा, हे स्तोत्र नावातच सिद्ध आहे आणि भगवान शंकरांनी हे स्तोत्र माता पार्वतीला म्हणून दाखवलं होतं आणि म्हणूनच लक्षात घ्या की हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही 9 वेळेस किंवा 11 वेळेस, नाही तेवढ्या वेळेस शक्य होत 5 वेळेस, 7 वेळेस, 3 वेळेस किंवा किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. आता हे स्तोत्र पठण करायला आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं लागू शकतात, जास्त वेळ लागत नाही. आता जे रोज नित्यसेवेमध्ये हे स्तोत्र पठण करतात त्यांना अगदी 2 मिनिटं सुद्धा खूप झाली. तर नक्कीच हे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. आपल्या कुलदेवीसाठी अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि नक्की करण्याचा प्रयत्न करा. बघा, आपल्या कुलदेवीचं कृपाछत्र आपल्या कुटुंबावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला जे कुठले देव शीघ्र पावतात ते म्हणजे फक्त आणि फक्त आपले कुलदेव आणि कुलदेवी असतात. म्हणून लक्षात घ्या की कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. ती आपल्या कुटुंबावर एक कृपाछत्र बनून राहत असते. तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि आपण केलेल्या सेवेचं त्वरित फळ आपल्याला मिळतं. कारण की ती आपल्या रक्तात आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या आपण ज्या देवीची सेवा करत असतो अर्थात त्या देवीची सेवा आपण जर मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तर नक्कीच आपल्याला त्या सेवेचा लवकर अनुभव येतो आणि त्वरित फळ मिळते.
म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवी सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्या घरामध्ये कुलदेवी सेवा घडत नाही ना, त्या घरामध्ये सुद्धा त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून कुलदेवी सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे 99 मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा जो 99 मंत्र आहे, या मंत्राची किमान तुम्हाला 1 माळ रोज जप करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये. असंही बरेच सेवेकरी आहेत की रोज नित्यसेवेमध्ये किमान 1 माळ का होईना 99 मंत्रात जप करत असतात. आपल्या कुलदेवीसाठी ते ही सेवा करत असतात. मी सुद्धा करते. पण बघा, ज्यांच्याकडनं एरवी शक्य होत नाही, तर आता श्रावण महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये तुम्हाला रोज 99 मंत्राची किमान 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर बघा, चौथी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे दुर्गा स्तोत्र. दुर्गा स्तोत्र सुद्धा तुम्ही जर त्रिकाळ पठण केलं, सकाळ दुपार संध्याकाळ, तर नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो. दुर्गा स्तोत्र सुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाहीये त्यांनी गुगलवर सर्च करा किंवा यूट्यूबवर पण तुम्हाला मिळून जाईल. तर या सगळ्या सेवा आपल्या कुलदेवीसाठी आहे. त्यानंतर बघा, कुंकुमार्चन सुद्धा आपण आपल्या कुलदेवीसाठी करू शकतो. श्री सुक्ताचं पठण करत करत किमान 1 वेळेस का होईना तुम्ही कुंकुमार्चन रोज तुम्ही करू शकता किंवा दर शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर दर शुक्रवारी तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा करू शकता. वैभव लक्ष्मी व्रत कसं करायचं ही माहिती पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. त्यानंतर बघा, आता आपल्या गुरूंसाठी आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो. तर गुरूंच्या सेवेमध्ये सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. तर नक्कीच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जमतील तेवढे श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकता. जसं की 1 पारायण, 2 पारायण, 3 पारायण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. नाही जास्त होत तर किमान 1 तरी पारायण तुम्ही करू शकता. 7 दिवसांसाठी आपल्याला हे पारायण करायचं असतं आणि 8व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं. ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त हे पारायण करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी कुठलीही सेवा करणं शक्य झालं नाही, नक्कीच या श्रावण महिन्याची संधी चुकवू नका. या श्रावण अशा पवित्र महिन्यामध्ये आपल्याला गुरूंसाठी सुद्धा जमतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर बघा, दुसरी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे नवनाथ पारायण. जे मूळ नवनाथ ग्रंथ आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता किंवा नवनाथ भक्तिसार सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे गुरूंसाठी स्वामी चरित्रसारामृत तुम्ही पारायण करू शकता. रोजचे 3-3 अध्याय सुद्धा तुम्ही क्रमशः वाचू शकता. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी रोज क्रमशः 3-3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये हा ग्रंथ आपला संपूर्ण वाचून होतो. स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि हा ग्रंथ आपल्याला वाचायला फक्त पाऊण तास लागतो. जे रोज या ग्रंथातले क्रमशः 3 अध्याय वाचतात त्यांना फक्त आणि फक्त पाऊण तास लागतो. पण जे नवीन सेवेकर आहेत त्यांना 1-1.25 तास लागू शकतो. मग त्यांनी रोजचे 3-3 अध्याय जरी पठण केले तरी सुद्धा तुमचा 7 दिवसामध्ये हा संपूर्ण ग्रंथाचा तुमच्याकडनं एक पारायण घडणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही संकल्पयुक्त या ग्रंथाचे 11, 7, 11, 21, 108 सुद्धा तुम्ही पारायण करू शकता या ग्रंथाचे. लक्षात घ्या, या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्तीत जास्त सेवा कराल ना, अर्थात त्या सेवेचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्या की जेवढी जमेल तेवढ्या सेवा आपल्या गुरूंसाठी असो, कुलदेवीसाठी असो, भगवान विष्णूंसाठी असतो, भगवान शंकरांसाठी असो, तुम्हाला सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. त्यानंतर तारक मंत्र पठण करणं असेल, औदुंबर प्रदक्षिणा असेल किंवा तुम्ही ज्यांना काही शक्य होत नाही त्यांनी आपल्या गुरूंचं नामस्मरण तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही 1.25 लाख जप करू शकता. तर 1.25 लाख जप कसा करायचा मी नुकताच गुरुपौर्णिमेनिमित्त हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला जर खरंच इच्छा असेल ना 1.25 लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करण्याचे, नक्कीच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि अशक्यही गोष्टी शक्य नक्कीच होतात. नामस्मरण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. ज्यांना कुठलंही पारायण करणं शक्य होत नाही, ज्यांना तासंतास बसून सेवा करणं शक्य होत नाही किंवा अन्य इतर कुठल्याही कारणामुळे ज्यांना सेवा करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. ज्याला कुठलाही नियम नाही आहे, कुठलीही अट नाही आहे, हे नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता आणि नक्कीच त्या नामस्मरणाचे खूप सुंदर सुंदर अनुभव येतात आणि अशक्यही गोष्टी शक्य होत असतात. तर नक्कीच तुम्ही नामस्मरण करू शकता. आपल्या गुरूंसाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता किंवा या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरासाठी तुम्ही ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचं पण तुम्ही नामस्मरण करू शकता. म्हणजे बघा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा आपल्या गुरूंसाठी, कुलदेवीसाठी, भगवान विष्णूंसाठी आणि भगवान शंकरासाठी तुम्ही करू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं. झालेली सेवा मी स्वामी मांच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, एका विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.